नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 179 भाग 179 जैसे गंगेचेनी ओघे जैसे गंगेचेनी ओघे डळमळीत जळ जे निघे डळमळीत जळ जे निघे सिंधुपद तया योगे आन नाही. जैसे गंगेचे नि ओघे डळमळीत जळ जे निघे सिंधुपद तया योगे आन नाही. आपले असणे पण कशाच्याही नेहमीच अगोदरचे असते. हे लक्षात आले की अमुक तमुकचा खळखळाट थांबतो व तो असणेपणाच्या बोधात विरतो. आपल्या दृष्टीने हेच असी पद होय व गंगेच्या दृष्टीने हेच सिंधुपद होय. म्हणून मुळात परब्रह्मस्वरूप असूनही सच्चिदानंद धर्म हे आपल्या ठिकाणी कायमचे आहेत. सत म्हणजे आहेपणा, चित्त म्हणजे जाणतेपणा आणि आनंद म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणालाच वाटत नाही ते. कारण आपल्याला आपलीच आवड आहे आणि आवड ही आनंदाशिवाय असूच शकत नाही. पण हे आपले मूळ स्वरूप केवळ विसरल्यामुळेच सर्व गुंताळा, सर्व प्रेत प्रसंग निर्माण झाला आहे. हे मूळचे स्वरूप विसरल्यामुळेच विपरीत धर्म आपण आपले मानले, तेच अज्ञान. ज्याप्रमाणे सोन्याची पारख झाल्यावाचून हा अलंकार सोन्याचा आहे अशी खात्री होत नाही व त्याविषयी मग आवड व प्रेम पण उत्पन्न होत नाही, तसेच हे आहे असे समजा. जी विद्या आपल्याला अत्यंत दुःखरहित व पूर्ण आनंद स्वरूप अशा पूर्वस्थितीला आणते, तिलाच शास्त्रात साक्षात ब्रह्मविद्या म्हटले आहे किंवा शांकरी विद्या असेही म्हटले आहे. तैसे शब्द जात ओलांडिले अथवा योगादिक जे अभ्यासिले, ते तैसे म्हणो ये आपले जै सानुकूल श्री गुरु. तैसे शब्द जात ओलांडिले अथवा योगादिक जे अभ्यासिले, ते तैसे म्हणू ये आपले जै सानुकूल श्री गुरु. आपण जी काही परमार्थात धडपड करतो ती योग्य दिशेला तेव्हाच जाते जेव्हा श्री गुरु हे सानुकूल असतात. म्हणजे जेव्हा आपण गुरुवचनाकडे पूर्णपणे लक्ष देतो. नाहीतर कितीही अध्ययन केले, ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने केली, प्रवचने ऐकली, तरीही काही फायदा होणार नाही. म्हणजेच आपल्या असणेपणाच्या रूपाने निरंतर हजर असलेला अवांछनीय अशा कळतेपणाला आपण आकळू शकत नाही. हे असे आकलन झाले की आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक तिन्ही ताप म्हणजे त्रिविध ताप होते की नव्हते असे होतात, होते की नव्हते असे वाटतात. आपण सच्चिदानंद रूप आहो हे जे सांगितल्या जाते ते केवळ आपण स्वतःला असत, जड, दुःखरूप असे नाही. तशी आपण आपली व्यर्थ प्रतिमा करून घेतली आहे.
व याला कारण आपले आपल्याविषयीचे अज्ञान हेच सांगण्याकरता आहे. या अशा अज्ञानामुळे मी म्हणजे देह, इंद्रिय, मनबुद्धी असाच आहे, अशा खोट्या समजुतीला आपण कवटाळले आहे. हा संसार समुद्र मृगजळाप्रमाणे खोटा आहे, म्हणजेच तो मुळात नाहीच. तरी पण एखादा म्हणतो, मी मृगजळाच्या डोहात बुडालो आहे. याला कारण आत्मविस्मृती व त्यामुळे होणारा चुकीचा भास यालाच कारण म्हणावा लागेल. आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती यांचे नीट आकलन नसणे हेच होय. म्हणून देहबुद्धी, मन, अहंकार इत्यादींना प्रकाशित करणारे त्याच्या अगोदरचे जे काही आहे त्याबद्दलच खरी जिज्ञासा हवी. ही जिज्ञासा, ही कळकळ असेल तरच आपणच आपल्याला जाणणारे आहोत अशा प्रकारचे अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान आपल्या असणेपणाच्या ज्ञानामुळेच होईल. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच. वस्तुतः अखंड सुखाचा साठा आपणच आहोत. आपल्याला नसावे असे कधीच वाटत नाही. हाच तो आनंदाचा साठा. यालाच वाटले तर ब्रह्मानंद म्हणा. आपण वस्तुतः अमर्याद चैतन्याचे स्फुरण आहोत. पण आपण स्वतःला देह, मन, बुद्धी, अहंकार अशा मर्यादेत अडकवले आहे. स्वतः चैतन्यरूप असूनही देहबुद्धी ठेवून देहाशी आपण ऐक्य केले आहे. जसे स्फटिकासमोर लाल जास्वंदाचे फूल ठेवले की स्फटिकच हा लालच आहे, या विपरीत बुद्धीने आपण वागत आहोत. त्यामुळे मूळ चैतन्य व जड यांची निरर्थक गाठ पडली आहे. यालाच चिदचिदग्रंथी असे म्हणतात. यालाच विक्षेप पण म्हणतात. आपल्यामुळे स्वरूपाचे म्हणजे आपल्या शुद्ध असणेपणाचे किंवा अगोदरपणाचे जे आपल्याला अज्ञान आहे, त्याच अज्ञानाच्या दोन शक्ती पण आहेत, आवरण आणि विक्षेप. यात पुन्हा आवरणाचे दोन प्रकार आहेत. एकाला असत्वापादक म्हणतात आणि दुसऱ्याला अभानापादक म्हणतात. पहिल्यात आत्मवस्तू नाहीच अशी ठाम समजूत असते. दुसऱ्यात दुसऱ्यात आत्मवस्तू आहे, पण मला अजून ती कळाली नाही असा प्रामाणिकपणा असतो. आवरण म्हणजे पडदा. आपल्या शुद्ध असणेपणाकडे लक्ष नसणे म्हणजे आपण कशाच्याही अगोदरचे आहोत हे विसरून आपण अमुक तमुक असा तसा असे स्वतःला मर्यादित समजणे हाच विक्षेप होय. या विक्षेपाची व्याप्ती अहम ब्रह्मास्मी म्हणेपर्यंत पण असू शकते. कारण जे न सांगता आहे ते सांगायला कशाला हवे असो. ज्ञानाचे पण दोन प्रकार आहेत, सविकल्प ज्ञान आणि निर्विकल्प ज्ञान. अमुक तमुक वाटणे हे आहे सविकल्प ज्ञान आणि अमुक तमुकच्या अगोदरचे शुद्ध असणेपणाने आहोत म्हणूनच आपल्याला अमुक तमुक आहे आहो हे म्हणणे शक्य झाले आहे, ते आहे निर्विकल्प ज्ञान. निर्विकल्प ज्ञान हे सत्तारूपच मानले जाते आणि सविकल्प ज्ञान हे चिद अचिद ग्रंथी अशा रूपाने मानल्या जाते. स्वस्वरूप हे ज्ञातृस्वरूप असूनही ते स्ववेद्य आहे, म्हणजे त्याला जाणणारे त्याच्या अगोदरचे म्हणून काहीच नाही, तेच अगोदरचे आहे, तेच स्वसंवेद्य आहे, एकमेवाद्वितीयम असे आहे.
चैतन्याचा मूळ स्वभाव आपलाच आपण आनंद घ्यावा असा स्फुरण रूप आहे. केवळ आपण असणेपणानेच आहोत या वृत्तीने होणारे ज्ञानाचे स्फुरण मूलतः अमर्याद अशा आत्मवस्तूचेच आहे. पण आपण मात्र भ्रमाने चिदचित ग्रंथीला चिटकून आहोत, कारण आपण देहबुद्धी दृढ केली आहे. यथार्थ ज्ञानाने ही गाठ विरघळते. आत्मस्वरूप अमर्याद सत्तारूप असल्यामुळे त्याच्याच सत्तेने अमुक तमुक अशी चिद अचिद ग्रंथी केवळ भासते. वस्तुतः तिला म्हणजे या ग्रंथीला मूळचे अस्तित्व नाही हे समजणे ज्यामुळे शक्य होते असे जे काही आहे ते आहे आत्मभान. म्हणून मी रूपाने होणारे चैतन्याचे जडत्व म्हणजे देहबुद्धीशी ऐक्य करून होणारे स्फुरण हे आत्मस्वरूपाहून वेगळे करता येत नाही. स्फुरण सहित आणि स्फुरण रहित असे दोन्ही प्रकारे असणे हा चैतन्याचा आत्मतत्वाचा मूळ स्वभाव आहे. यथार्थ ज्ञान होण्यापूर्वी जीव जगत सुख दुःख आणि हर्ष विषादाला कारणीभूत असे वाटत होते, म्हणजेच ते सत्य वाटत होते. पण यथार्थ ज्ञान होताच ते उलट आनंदोत्सवाला, आनंद बाजाराला, अनुपम अशा अनुपम असा सोहळा अशा संज्ञेला पण प्राप्त होते. एकमेवा द्वितीयम ही एक महत्वाची श्रुती आहे. म्हणजेच सर्व एकच अविभाज्य चैतन्य आहे, दुसरे म्हणून काहीही नाही. परमार्थतः अशी स्थिती असताना आपला मूळचा सहज धर्म म्हणून जो चैतन्याचा धर्म आहे म्हणजे स्फुरण पावणे व आपले एकपण न सोडता सतत स्फुरणे इतकेच सध्या पण चालू स्थितीत घडत आहे. या स्फुरणालाच आपण नामरूपात्मक असे जग म्हणतो. या स्फुरणाच्या मागे एकच अविभाजित चैतन्यच सदैव अगोदरचेच म्हणून नांदत आहे, हे मात्र आपण विसरतो. आपले हेच असणे पण हा सर्वात मोठा आनंदाचा अक्षय स्रोत आहे. पण इकडे आपले मुळात लक्षच नाही. आपण देहबुद्धीलाच सर्वस्व म्हणून त्या अनुषंगाने आपले सुख दुःख हर्षविषाद ताणतणाव हे व्यर्थच भोगतो. बाह्य पदार्थांना आनंदरूप मानतो. कुत्रे हाड चघळते, हिरड्यांना जखमा होतात, त्यातून रक्तस्राव होतो. त्या रक्ताचा स्वाद हा हाडांचा स्वाद आहे असा तो कुत्रा समजतो. हाच समज आपला पण आहे. तो आपल्याला आपल्या असणेपणाच्या सुखापासून दूर ठेवतो. याकरता भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः ही स्थितीच यावयाला हवी. सर्व पंचविषयाचे ज्ञान हे वास्तविक आपल्याला ते जसे आहे तसेच होत असते, पण त्यात आवड निवड हे कायम राहावे, हे अजून पाहिजे अशी बुद्धी ठेवल्यामुळे ते आपण आपल्याच हवेने, आपल्याच लोभाने, आपल्याच मोहाने दूषित करतो. पण हे दूषितपण का आले, कसे आले हे कळले, अर्थात मनापासून कळले की सर्व विषय एका अविभाज्य चैतन्य सत्तेचेच शक्तिरूप स्फुरण वाटायला लागतात व सर्व विषय ज्ञान म्हणजे नामरूपाने असणारा सर्व एकच अफूट चैतन्याचाच आविष्कार आहे असे वाटायला लागते. यालाच ज्ञानेश्वर महाराज चिद्विलास असे म्हणतात. मग पंचविषयाच्या ठिकाणी तुच्छता बुद्धी
किंवा घृणाबुद्धी अशी ठेवावी लागत नाही, म्हणजे ती राहतच नाही. कारण तुच्छता बुद्धी, घृणाबुद्धी, उपेक्षा बुद्धी ही काही चांगली बुद्धी नव्हे. पण संपूर्ण जगत एकाच अफूट चैतन्याचाच विलास आहे हे कळताच नृत्य करणारा आणि नृत्य हे जसे सदैव एकच एक असतात, त्यांच्यात कधीच भेद नसतो, तसे प्रत्ययाला येऊन सर्व ज्ञेयरूप पसाऱ्याविषयी द्वेषबुद्धी ही राहत नाही. उलट त्याविषयी मग आत्मवत प्रेम वाटू लागते. पण जर आपण नामरूपात्मक भिन्न भिन्न वस्तूच्या पसाऱ्याला स्वतंत्र अस्तित्व दिले तर ते जड विनाशी ठरते. मग ते चिदविलासात्मक राहत नाही. उलट ते सुख दुःख हर्ष विषाद ताणतणाव यांनाच कारणीभूत होते. आत्मस्वरूप हे सदैव चिदानंदात्मकच आहे. ही सांगोआंगीची गोष्ट नाही, ते तसेच आहे. पण स्वतःच्या स्वरूपाची म्हणजे आपण अगोदरचे आहोत याची आठवण न ठेवल्यामुळे किंवा याकडे लक्ष नसल्यामुळे ज्ञेयाला आपण रूप रस गंध नाद स्पर्श इत्यादींना आपल्याहून भिन्न सत्तेचे मानले व एकच एक अभिन्न असे अविभाज्य चैतन्य केवळ अशा गैरसमजुतीमुळे विभागल्या गेले आणि जडत्वादी विपरीत धर्माचा म्हणजे ज्ञेयाचा नामरूपात्मक देश काल वस्तू इत्यादींनी मर्यादित अशा नामरूपात्मक भिन्न भिन्न वस्तूच्या पसाऱ्याला स्वतंत्र अस्तित्वाचे समजलो. आपण केवळ शुद्ध असणेपणाने आहो व असणेपणाची आवड प्रत्येकालाच आहे. जणू हाच असणेपणाचा आनंद भोगण्याकरता आत्मस्वरूप मी रूपाने स्फुरण पावते आहे व या असणेपणाच्या आनंदाशिवाय विपरीत धर्माच्या दुःखादी धर्मांना इथे कल्पनेतही स्थान नाही. स्वतःच्या अशा शुद्ध असणेपणाच्या आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमुळे ज्ञाता ज्ञान देह ही त्रिपुटी खरी वाटते, म्हणजे स्वतंत्र सत्तात्मक आहे असे वाटते. तात्पर्य सच्चिदानंदरूप परब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नसल्यामुळेच त्या वस्तूच्या मी या रूपाने होणाऱ्या चिदानंदात्मक स्फुरणाला अज्ञानामुळे मी माझे माझे म्हणणारी चिद चिद जड ग्रंथी उदयाला येते. तत्वता विचार केला तर माझे शरीर म्हणून आपण ज्याला म्हणतो ते शरीर ही चैतन्याचेच स्फुरण आहे. पण ही यथार्थ स्थिती असताना आपल्याला आपल्याच स्वतःच्या अमर्याद सत्तेची, अमर्याद ज्ञानाची, अमर्याद आनंदाची, ज्याला वेदांतात परब्रह्म म्हणतात, त्याचीच नेमकी विस्मृती या चिद ग्रंथीमुळे निर्माण होते व त्यामुळेच ज्ञेयरूप भासणाऱ्या चिदानंदरूप नामरूपात्मक स्फुरणाला जडादी धर्माच्या अस्तित्वाची वस्तू समजतो आणि त्यालाच सत्त्वत्व देऊन सुख दुःख हर्ष विषाद आणि ताणतणाव यांना व्यर्थच आमंत्रण देतो. ही बेडी आपणच अज्ञानामुळे आपल्या पायात अडकवलेली आहे. वस्तुता जे नाहीच तेच जेव्हा आहे असे वाटू लागते, तेव्हा हीच खरी बेडी होय. मुळीच अस्तित्वात नसलेले हे नामरूपात्मक जड विनाशी जगत खरेच अस्तित्वात आहे असे जेव्हा वाटते, तेव्हा ते केवळ आणि केवळ आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळेच शक्य होते. सच्चिदानंदरूप परब्रह्म परमप्रेमास्पद म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. कारण असणेपणाची आवड, असणेपणाचे प्रेम प्रत्येकालाच आहे.
म्हणून सच्चिदानंद रूप परब्रह्म प्रेमास्पद असल्यामुळे ते आपलाच आनंद आपणच घेण्याकरता चिदानंद रूपाने स्फुरण पावते आणि हे निरुपाधिक नामरूपात्मक स्फुरण अधिष्ठान रूप परब्रह्माचा आविष्कार असल्यामुळे या स्फुरणातही तेच आहे. पाण्यावर उठलेल्या तरंगात पाणी व तरंग असा दोनपणा जरी भासत असला तरी तो केवळ नावालाच असतो. तरंगाला पाण्यावाचून स्वतंत्र अशी वेगळी सत्ता नसते. पाणी म्हणजेच तरंग आणि तरंग म्हणजेच पाणी. असे पाणी व तरंग याचे जसे मूळचे अद्वैत आहे, तसेच परमप्रेमास्पद सच्चिदानंद परब्रह्म आणि त्याचाच स्फुरण रूप निरुपाधिक नामरूपात्मक चिदानंदात्मक आविष्कार यांचे पण तसेच अद्वैत आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी म्हणजे किडा मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत अर्थात आपल्या स्वतःतही पाण्यावरील लहरीप्रमाणे तेच परमप्रेमास्पद म्हणजे असणेपणाशी प्रेम सच्चिदानंद परब्रह्मच स्फुरत आहे. पण आपले याकडे मुळीच लक्ष नाही. त्यामुळे ज्ञेय रूपाने भासणारा परमप्रेमास्पद सच्चिदानंद परब्रह्माचा आविष्कार आपण आपल्याहून भिन्न असा जडादी विनाशी सुखदुःख हर्षविषादाला व ताणतणावाला कारण असलेला समजतो आणि याला कारण म्हणजे आपले मूळ सच्चिदानंद स्वरूपाला विसरणे हेच होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा सर्व खेळ केवळ विसर आणि आठव यावरच अवलंबून आहे. अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून आठव व विसर बस हेच आहे. परब्रह्म जे प्रेमास्पद आणि सच्चिदानंद स्वरूप आहे तेच सत्ता प्राधान्याने निर्गुण म्हटल्या जाते आणि एकाकी न रमतेमुळे स्फुरण पावले की त्यालाच शक्तीच्या आविर्भावाचे प्रगटीकरण म्हणतात आणि त्यालाच निरुपाधिक सगुण म्हणतात, विद्या सगुण म्हणतात. म्हणजेच निर्गुण प्रेमास्पद परब्रह्मच शक्तीच्या आविर्भावामुळे सगुणतेला प्राप्त होते. असो, प्रत्येक वेदात एक महावाक्य आहे. अशी 4 महावाक्य आहेत. त्यात तत्वमसी म्हणजे ते तू आहेस हे एक मुख्य महावाक्य आहे. तत्वमसी हे सामवेदातील, अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदातील, प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातील आणि अयमात्मा ब्रह्म हे अथर्ववेदातील महावाक्य आहे. यात तत्वमसी हे महावाक्य अतिशय महत्वाचे समजले जाते. असो, तर परमप्रेमास्पद सच्चिदानंदरूप परब्रह्म तत्वच ते आपला आनंद घेण्याकरता आपल्या चिदानंद शक्ती रूपाने स्फुरण पावते. परब्रह्माचा हा स्फुरण रूप अखंड लीलारूप विलास अधिष्ठान म्हणजे सत्ता व त्याचा भास म्हणजे नामरूपात्मक स्फुरण अशा दोनपणाचा भास एकाच परब्रह्माच्या सत्तेवर होत आहे. अखंड अशा समुद्राच्या पाण्यावरच तरंग लाटा उसळतात, त्या पण पाणीच असतात, समुद्रच असतात. यालाच अद्वैत स्थिती म्हणतात. आपले परमप्रेमास्पद परब्रह्माकडे जे की अधिष्ठान रूप आहे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे मूळचा शक्तिरूपात्मक चिदानंदाचा आविष्कारच अधिष्ठान रूप चिदानंद रूपाच्या धर्माच्या विरोधी अशा जड विनाशी धर्माचा आपल्याला भासू लागतो. चैतन्य व जड असे द्वैत केवळ चिद अचिद ग्रंथीमुळेच, केवळ आत्मस्वरूपाचे जे अज्ञान आहे त्यामुळेच निर्माण झाले आहे. पाण्यावरील स्फुरण पावणाऱ्या तरंगात अधिष्ठानरूप समुद्रातील पाणीच राहत असते.
पाण्यावरील स्फुरण पावणाऱ्या तरंगात अधिष्ठान रूप समुद्रातील पाणीच राहत असते. म्हणजेच ते पाणी समुद्रच असते. जैसे गंगेचे ओघे डळमळीत जळ जे निघे सिंधू पद तया योगे आन नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, जो स्वतःला चिंतेपासून म्हणजे चिद अचित ग्रंथीपासून मोकळा करतो, तोच आत्मस्वरूपात बैठक मारतो, तोच खरा ब्रह्मविद्येचा मालक बनतो. आनंदी माणसाकडे आनंदच येतो. जसे पैशापाशी पैसा जातो असे म्हणतात. एका लोभी माणसाने हे ऐकले आणि याची खरीच प्रचिती येते का हे पाहावे म्हणून त्याने आपल्या हातात मूठभर काही नाणी घेतली आणि तो खजिनाच्या मजबूत अशा लोखंडी पिंजऱ्याच्या ग्रिलमध्ये मूठ आत करून बराच वेळ बसला, पण त्याच्या पैशापाशी काही पैसे आले नाहीत. बराच वेळ गेला, हात गळून गेला, झोप येऊ लागली, डुलक्या येऊ लागल्या आणि शेवटी झोप लागली आणि मूठ उघडल्या गेली आणि सर्व नाणी खजिन्यातील नाण्यात पडली. या नाणे पडण्याच्या खणखणाट आवाजाने त्याला जाग आली. पाहतो तो काय, हातातील सर्व पैसे पैशापाशीच गेले. मग त्याला पटले की खरंच पैशापाशीच पैसा जातो हेच खरे. म्हणून आनंदी माणसाकडे आनंद जातो, रडणाऱ्या माणसाकडेच रडणे जाते. श्री विष्णू भगवान शेषशाही आहेत. ते शेषनागाच्या जहाल विषयाची त्यांना मुळीच चिंता नाही. उलट ते आनंदात त्यावर झोपले आहेत आणि इकडे लक्ष्मी छान पाय चेपीत सुद्धा आहे. म्हणून चिंता सोडा. आंधळ्या माणसाच्या जेवणात माशी पडेल की काय याची त्याला अजिबात चिंता नसते आणि म्हणून माशी पण कधी त्यात पडत नाही. लहान मुलांना साप कधी डंख मारत नाही. भूतकल्पना ही तुम्हीच आणून स्वतःच्या बोकांडी बसवली आहे आणि तेच भूत रोज तुमच्याकडे हे पाहिजे ते पाहिजे असा हट्ट करू लागते. हे भूत विवेकाने काढा, मग लक्षात येईल की तुम्हीच सुख आहात. सुख हा तुमचाच मूळ स्वभाव आहे. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो. धन्यवाद.
नमस्कार.